खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय माजलगाव. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील इयत्ता 10वी मधील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण कृतीपत्रिका आराखडाविषयी माहिती पाहणार आहोत. आपली मराठी विषयाची कृतीपत्रिका ही एकूण 80 गुणांची असते. या 80 गुणांची विभागणी कशा पद्धतीनं आहे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहत असताना वही आणि पेन जवळ घ्यावे आणि आपण जो काही आराखडा बघतोय तो लिहून घ्यावा. विद्यार्थी मित्र हो, 80 मार्काची विभागणी ही एकूण 5 विभागामध्ये झालेली आहे. पहिला जो विभाग आहे तो गद्य विभाग, एकूण 18 गुणासाठी विचारला जातो. विभाग दुसरा पद्य विभाग हा एकूण 16 गुणासाठी विचारला जातो. विभाग तिसरा हा स्थूल वाचनाचा हा आपल्याला 6 गुणासाठी विचारला जातो. विभाग चौथा व्याकरण व भाषा अभ्यास 16 गुणासाठी आणि विभाग पाचवा उपयोजित लेखनाचा हा एकूण 24 गुणासाठी विचारला जातो. हे झाले एकूण 5 विभाग. आता आपल्याला सविस्तरपणे विभाग बघायचेत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत गद्य विभाग. गद्य विभाग हा 18 गुणासाठी असतो. त्या 18 गुणाची विभागणी कशा पद्धतीची आहे हे आपल्याला बघायचं आहे. यामध्ये प्रश्न पहिला आपल्याला गद्यावरती आधारित एकूण 18 मार्कासाठी विचारला जातो. त्यात प्रश्न पहिला अ हा 7 गुणासाठी प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये अ हा जो प्रश्न आहे त्यासाठी एक उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावरती 3 कृती विचारल्या जातात. पहिली जी कृती असते ती पहिली कृती आकलन कृती. आकलन कृती ही 2 मार्कासाठी विचारली जाते. प्रत्येक वेळी विचारलेली कृती ठराविक प्रकारचीच असतील असे नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला कृती विचारल्या जातील. उदाहरणार्थ आकृतीबद्ध पूर्ण करा, कोष्टक पूर्ण करा, घटनाक्रमानुसार क्रम लावा, सहसंबंधानुसार लिहा, जोड्या लावा. या कृती वेगवेगळ्या पद्धतीनं विचारल्या जातील. आकलन कृती पहिली ही 2 मार्कासाठी, आकलन कृती दुसरी ही 2 मार्कासाठी आणि कृती क्रमांक 3 स्वमत अभिव्यक्ती ही कृती आपल्याला 3 मार्कासाठी विचारली जाते. स्वमत अभिव्यक्ती लिहित असताना स्वतःच्या शब्दात स्वतःचे मत मांडण्यावरती भर द्यावा लागतो. हा मुक्तोत्तरी स्वरूपाचा प्रश्न असतो. या कृतीमध्ये दिलेल्या उतार्यातील विचार स्पष्ट करा असं सांगितलं जाईल किंवा दिलेल्या उतार्यातील विचार आजच्या परिस्थितीत लागू पडतो का हे समजावून सांगा. या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारला जातो. याही व्यतिरिक्त दिलेल्या उतार्यातील विचाराला अनुसरून स्वतःची जबाबदारी समजावून सांगा किंवा पाठातील एका घटकाचं आत्मकथन लिहा किंवा दिलेल्या उतार्याच्या अनुषंगाने आपल्याला आवडणारा सण, महिना,
ऋतू, उत्सव, प्राणी, वनस्पती, फूल, फळ वगैरे यावरतीही माहिती विचारली जाते. उतार्याला अनुसरून स्वतःला आलेला अनुभव किंवा एखादा प्रसंग लिहा. या पद्धतीने सुद्धा स्वमतावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न पहिला अ हा 7 गुणाचा प्रश्न या ठिकाणी संपतो. आकलन कृती 2 मार्क, आकलन कृती 2 मार्क, एकूण 4 आणि स्वमत अभिव्यक्ती याला 3 गुण, एकूण 2, 2 आणि 3 एकूण 7 गुण. प्रश्न पहिला आ हा प्रश्न सुद्धा प्रश्न पहिला अप्रमाणेच आकलन कृती 1 2 गुण, आकलन कृती दुसरी 2 गुण आणि स्वमत 3 गुण, एकूण 7 गुण. आता आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला ई अपठित उतारा. अपठित म्हणजे पाठाच्या बाहेरील उतारा. अपठित उतार्यावरती आपल्याला एकूण 4 गुणाचा प्रश्न विचारला जातो आणि हा जो उतारा आहे आपल्याला दिलेला, हाच उतारा प्रश्न 5वा अ मध्ये नंबर 2 मध्ये सारांश लेखनासाठी सुद्धा हाच प्रश्न विचारला जातो. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे जे 4 गुण आहेत त्याची विभागणी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची. आकलन कृती 2 गुणासाठी आणि दुसरी कृती आकलन कृती 1 2 गुणासाठी, 2 आणि 2 एकूण 4 गुणासाठी हा अपठित उतारा आपल्याला विचारला जातो. नंतर आपण पद्य विभाग पाहणार आहोत. पद्य विभाग हा आपल्याला 16 गुणासाठी विचारला जातो. 16 गुणाची विभागणी बघायची आता आपल्याला. त्यात प्रश्न दुसरा अ हा कवितेवरती आधारित प्रश्न असतो. प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एक कविता दिली जाते आणि त्या कवितेच्या आधारावर विचारलेल्या सूचनानुसार आपल्याला कृती करावी लागते. प्रश्न दुसरा अ हा 8 गुणासाठी प्रश्न विचारला जातो. 8 गुणासाठी एकूण आपल्याला 4 कृती विचारतात. त्यामध्ये कृती क्रमांक 1 आकलन कृती ही 2 गुणासाठी, कृती क्रमांक 2 आकलन कृती ही 2 गुणासाठी, कृती क्रमांक 3 ही काव्यपंक्तीचा सरळ अर्थ आपल्याला 2 ओळी दिल्या जातात. त्या 2 ओळींचा भावार्थ आपल्याला लिहावा लागतो, त्यासाठी 2 गुण. आणि कृती क्रमांक 4 काव्य सौंदर्य कृती, ही कृती काव्य सौंदर्यावर आधारित असेल. यामध्ये विचार सौंदर्य, भाव सौंदर्य व अर्थ सौंदर्य या 3 घटकांपैकी कोणत्याही एक घटकावर कृती विचारली जाईल. या पद्धतीने प्रश्न दुसरा अ यावरती 4 कृती एकूण 8 मार्कासाठी विचारल्या जातील. प्रश्न दुसरा आ हा सुद्धा आपल्याला कवितेवर आधारित प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न पुढील प्रमाणे विचारला जाईल. कृतीपत्रिकेमध्ये कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढील कृती सोडवा असा प्रश्न असतो. पाठ्यपुस्तकातील एकूण 2 कवितेचे नाव आपल्याला दिलेले जातात. त्यापैकी एका कवितेवर आपल्याला कृती सोडवाव्या लागतात. प्रश्न दुसरा आ हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला एकूण 8 कृतींचा विचार करायचा आहे. मात्र आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये फक्त
4च मार्काच्या कृती सोडवायच्यात. 4 मार्काची कृती सोडवत असताना आपल्याला 1 गुणावर आधारित एकूण 2 कृती विचारल्या जातील आणि 2 गुणावरती आधारित 1 कृती विचारली जाते. असे एकूण 4 गुणाचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री यासाठी 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय यासाठी 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा यासाठी 2 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश यासाठी 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा यासाठी 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा यासाठी 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ भावार्थ लिहा यासाठी 2 गुण आणि प्रस्तुत कविता तुम्हाला जर आवडली असेल किंवा आवडली नसेल त्याचे कारण लिहा यासाठी 2 गुण. या पद्धतीनं आपल्याला प्रश्न दुसरा आ हा 4 गुणासाठी प्रश्न विचारला जातो. यानंतर आपण प्रश्न दुसरा ई हा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न दुसरा ई हा प्रश्न आपल्याला काव्यपंक्तीचे रसग्रहण करा या पद्धतीनं विचारला जातो. यामध्ये आपल्याला एकूण 3 कृतीवरती प्रश्न विचारतात. 3 कृतीपैकी आपल्याला 2 कृती सोडविणे अपेक्षित असते. त्यामध्ये नंबर 1 आशय सौंदर्य. यामध्ये कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहिणे अपेक्षित असते. प्रत्येक कवितेतील कोणत्याही 2 पंक्तीसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच असतात. दुसरी कृती आपल्याला काव्य सौंदर्यावरती विचारली जाऊ शकते. ती कृती लिहित असताना दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना याविषयी माहिती लिहिणे अपेक्षित असते. तिसरी कृती भाषिक वैशिष्ट्ये. यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे, उदाहरणार्थ ग्रामीण बोली भाषा, संवादात्मक, निवेदनात्मक यापैकी कोणती, यावरती आधारित आपल्याला कृती लिहिणे अपेक्षित असते. या प्रश्नासाठी एकूण 4 मार्क असतात. यानंतर विभाग 3 स्थूल वाचन. स्थूल वाचन हा आपल्याला एकूण 6 मार्कासाठी विचारला जातो. 6 मार्कावरती प्रश्न लिहित असताना त्यावरती आपल्याला एकूण 3 कृती दिलेल्या असतात. 3 कृतीपैकी आपल्याला 2 कृती सोडवणे अपेक्षित असते. त्यासाठी एकूण 6 मार्क दिलेले असतात. यामध्ये स्वमत अभिव्यक्ती कृती अपेक्षित असते. पाठाचा आशय, आपल्या जीवनाशी सांगड घालणारा आशय, मूल्य, जीवन कौशल्य यावर आधारित कृती विचारली जाते किंवा दिलेल्या मुद्द्यावर टिपा लिहायला सांगितल्या जातात. या पद्धतीने आपल्याला स्थूल वाचनावरती प्रश्न विचारले जातील. यानंतर आपण प्रश्न चौथा अ व्याकरण व भाषा अभ्यास व्याकरण कृतीवरती आधारित हा प्रश्न आपण पुढील पाठात पाहूया. धन्यवाद.